हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC टाइम्स. तर ह्या लेक्चरमधून आपण कव्हर करणार आहोत भारताच्या घटनेचे विविध तरतुदींचे जे महत्त्वाचे स्रोत आहेत. ठीक आहे, कोणत्या देशावरून आपण कोणती तरतूद घेतलेली आहे किंवा कोणत्या देशाच्या घटनेवरून आपण कोणती तरतूद घेतलेली आहे, तर ते आपण ह्या लेक्चरमधून पाहणार आहोत. याच्यावरती MPSC कशा पद्धतीने प्रश्न विचारतं, तर जोड्या लावायला मॅक्झिमम प्रश्न MPSC विचारत असतं. तर सुरुवात करूयात आता. भारतीय शासन कायदा 1935. ओके, भारतीय शासन कायदा 1935. तर ह्याच्यावरून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत बघा. एक म्हणजे संघराज्यीय योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद आणि प्रशासकीय तपशील. ओके, संघराज्यीय योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद आणि प्रशासकीय तपशील हे कशावरून घेतलेले आपण भारतीय शासन कायदा 1935च्या कायद्यावरून घेतलेला आहे. संघराज्यीय योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद आणि प्रशासकीय तपशील. ओके, नंतर आहे ब्रिटिश घटना. तर आता या ब्रिटिश घटनेवरून आपण भारतीय राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत त्या अंतर्भूत केलेल्या आहेत बघा ब्रिटिश घटनेवरून. पहिली जी आहे ते संसदीय शासन व्यवस्था. ओके, संसदीय शासन व्यवस्था. नंतर आहे कॅबिनेट व्यवस्था, द्विग्रही संसद, फर्स्ट फास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकेरी नागरिकत्व आणि संसदीय शेषाधिकार. ओके, हे जे घेतलेले आपण ते ब्रिटिश घटनेवरून घेतलेले आहे. लक्षात ठेवा, संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विग्रही संसद, फर्स्ट फास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व आणि संसदीय शेषाधिकार. ओके, नंतर आहे USA ची घटना. आता USA च्या घटनेवरून आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या तरतुदी अंतर्भूत केलेल्या आहेत USA अमेरिकेच्या घटनेवरून. एक म्हणजे मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत. ओके, परत सांगतो. मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत. हे कशावरून घेतलेले आपण USAच्या घटनेवरून घेतलेलं आहे. नंतर आहे कॅनडाची घटना. कॅनडाच्या घटनेवरून आपण काय काय घेतलेलं आहे, तर प्रभावी केंद्र असलेले संघराज्य. ओके, ही एक तरतूद आपण घेतलेली आहे कॅनडाच्या घटनेवरून. प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद आपण कॅनडाच्या घटनेवरून घेतलेली आहे. शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद. पुन्हा राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्याची जी पद्धत आहे ती आपण कॅनडाच्या घटनेवरून घेतलेली आहे. ओके, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक ही जी तरतूद आहे ती कॅनडाच्या घटनेवरून घेतलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे सल्लागार अधिकार क्षेत्र आहे, ओके, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र ही जी तरतूद आहे ते आपण कॅनडाच्या घटनेवरून घेतलेली आहे. कोणते? प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागाराचं अधिकार क्षेत्र जे घेतलेलं आहे ते आपण कॅनडाच्या घटनेवरून घेतलेलं आहे. ओके, नंतर बघा आयरिश घटना. ओके, आयर्लंडची घटना. याच्यावरून आपण काय काय घेतलेलं आहे, तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ओके, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन. ठीक आहे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन. ह्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण आयरिश घटनेवरून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, आयरिश घटना, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन. ओके, नंतर आहे ऑस्ट्रेलियाची घटना. ह्याच्यावरून आपण काय घेतलेलं आहे, समवर्ती सूची. ओके, समवर्ती सूची, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. हे आपण कशावरून घेतलेले आहे, ऑस्ट्रेलियाची घटनेवरून घेतलेलं आहे. समवर्ती सूची, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. हे कशावरून घेतलेले आपण ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून घेतलेलं आहे. समवर्ती सूची, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. हे आपण ह्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलेलं आहे. नंतर आहे फ्रान्सची घटना. ठीक आहे, फ्रान्सची घटना. आता याच्यावरून आपण काय काय घेतलेलं आहे बघा. गणराज्य, प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श. ठीक आहे, गणराज्य, प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श. हे जे आपण घेतलेलं आहे ते फ्रान्सच्या घटनेवरून आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, गणराज्य, प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श फ्रान्सच्या घटनेवरून आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलेला आहे.
नंतर आहे सोव्हिएत रशियाची घटना. ओके, सोव्हिएत रशियाची घटना, USSR, सोव्हिएत रशियाची घटना. तर याच्यामधून आपण काय घेतलेलं आहे, मूलभूत कर्तव्ये, ओके, प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श, ह्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. कोणत्या? एक, मूलभूत कर्तव्ये, प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श. नंतर आहे जपानची घटना. जपानच्या घटनेवरून आपण काय केलेलं आहे की कायद्याने प्रस्थापित पद्धत, ठीक आहे, कायद्याने प्रस्थापित पद्धत ही जी आपण घेतलेली आहे ते जपानच्या घटनेवरून घेतलेलं आहे. कायद्याने प्रस्थापित करण्याची जी पद्धत आहे ती जपानच्या घटनेवरून आपण घेतलेली आहे. नंतर जर्मनीची घटना, वायमर घटना, हे ओके, जर्मनीची घटना, याच्यावरून आपण काय घेतलेलं आहे, आणीबाणीचा मूलभूत हक्क स्थगित होणे, आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क जे आहेत ते स्थगित होणे, ठीक आहे, आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे, हे आपण कशावरून घेतलेलं आहे, जर्मनीची घटना किंवा वायमरच्या घटनेवरून आपण घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचे विविध देश आणि त्या विविध देशांच्या घटना आणि त्या देशावरून आपण त्या देशाच्या घटनेतील कोणत्या तरतुदी आपण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत, तर त्याचं हे आपलं व्यवस्थित लेक्चर होतं. तर ह्याच्यामधून तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की प्रश्न कसे पडतात. तर मॅक्झिमम प्रश्न जे असतात ते जोडा लावण्यासाठी विचारतात की कशावरून एक्झॅक्टली कोणत्या देशाच्या घटनेवर आपण काय घेतलेले आहेत. तर परत एकदा तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो, लक्ष देऊन ऐका. भारतीय शासन कायदा 1935 याच्यामध्ये संघराज्यीय योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद आणि प्रशासकीय तपशील, ओके. नंतर ब्रिटिश घटना, याच्यावरून काय घेतलेलं आहे, संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विग्रही संसद, फर्स्ट फास्ट पोस्ट सिस्टीम, कायदा करण्याची पद्धत, कायदेशीर राज्य, एकच नागरिकत्व आणि संसदीय शेषाधिकार, हे ब्रिटिश घटनेवरून घेतलेलं आहे. नंतर आहे USSR घटना, याच्यावरून आपण काय घेतलेलं आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये, मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत, हे कशावरून घेतलेलं आपण, USSR घटनेवरून घेतलेलं आहे. नंतर कॅनडाची घटना, कॅनडाच्या घटनेवरून आपण काय घेतलेलं आहे, प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, हे आपण घेतलेलं आहे कॅनडाच्या घटनेवरून. नंतर आयरिश घटना, राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन, हे कशावरून घेतलेले आपण, आयरिश घटना, ओके. नंतर ऑस्ट्रेलियाची घटना, ह्याच्यामधून आपण काय घेतलेलं आहे, समवर्ती सूची, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून घेतलेलं आहे, ओके. नंतर व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य, हे आपण ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरची तरतुदी आपण भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. फ्रान्सची घटना, ह्याच्यावरून आपण घेतलेलं आहे गणराज्य, प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श, ह्या तरतुदी आपण फ्रान्सच्या घटनेमधून घेतलेल्या आहेत, ओके. नंतर सोव्हिएत रशियाची घटना, सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून आपण काय घेतलेलं आहे, मूलभूत कर्तव्ये, प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श. जपानच्या घटनेवरून आपण घेतलेलं आहे कायद्याने प्रस्थापित पद्धत. आणि जर्मनीची घटना आणि वायमरची घटना, याच्यावरून काय घेतलेलं आहे, आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होण्याची तरतूद जी घेतलेली आहे ती जर्मनीच्या घटनेवरून आपण भारताच्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलेले आहे, ओके. तर अशा पद्धतीचं ह्या तरतुदी कोणत्या देशावरून आपण कोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत, व्यवस्थित तुम्ही काळजीपूर्वक सारखं जरी लेक्चर रिवाइंड करून जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी ही कन्सेप्ट असेल ती समजून जाईल, ओके. याच्यावरती एखादा जरी प्रश्न हा प्री किंवा मेन्सला हा पडतच असतो, त्याच्यामुळे केअरफुली तुम्ही लेक्चर काळजीपूर्वक ऐका, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे एक्झाम ओरिएंटेड जे लेक्चर्स असतात ते आपल्या चॅनलवरती अपलोड होत राहतात, त्याचा तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये फायदा होऊ शकतो, ओके. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.